नमस्कार मित्रांनो, कथेमध्ये आपले स्वागत आहे. त्याआधी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. काही दिवस झाले पण प्रेरणा नेहमीच तिच्या प्लॅनमध्ये फेल होत होती. कारण जेव्हा प्रेरणा त्याला लग्नाविषयी काही बोलायची तेव्हा संजय काही ना काही कारण देऊन किंवा विषय टाळून तिथून गायब होत होता. आज सकाळी जेवणाच्या टेबलावर त्या तिघांनी नाश्ता केला. कामावर जाण्यापूर्वी प्रेरणा तिच्या भाईकडे बघून हसली आणि बोलली, भाई, या आठवड्यात मी अमेरिकाला परत जात आहे. मी इथं आहे तोपर्यंत तू लग्न कर, नाहीतर मी इथं नंतर कधी येणार नाही ना, तुला कधी भेटणार नाही. एवढ्या मोठ्या मेन्शनमध्ये मी एकटीच फिमेल आहे. मला अजिबात इथे राहायला आवडत नाही आता, प्रेरणा निर्विकारपणे म्हणाली. तुला घरी यायचं नसेल तर ठीक आहे ना, मी तुला भेटायला येत जाईल. संजय नाश्ता संपवून म्हणाला, मला तुला भेटायचे नाही आणि मी अपार्टमेंट चेंज करणार, जेणेकरून मी कुठे आहे हे तुला कळणार नाही. प्रेरणा चिडून म्हणाली, प्रेरणा, आपण यावर आल्यानंतर बोलू, आता मला काम आहे. एवढं बोलून संजय खुर्चीवरून उठला आणि बाहेर निघून गेला. प्रेरणा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. संजय गाडीच्या दिशेने चालायला लागला, जिथे कुणाल मागे पॅसेंजर सीटवर त्याची वाट पाहत होता. संजय आणि कुणाल मागे पॅसेंजर सीटवर बसले कारण ड्रायव्हर गाडी चालवणार होता. संजय येऊन बसल्यानंतर कुणाल ड्रायव्हरला बोलला, बेकलव, केक शॉपकडे चल. कुणाल म्हणाला. कार संजयच्या मेन्शनपासून दूर जाऊन लागली आणि घरापासून कार्यालयापर्यंत प्रवास करत शहरातील रस्त्यांवरून धावू लागली. बॉस, आपण पोहोचलो आहोत, कुणाल त्याच्या डेस्टिनेशनवर आल्यावर म्हणाला. मला बाहेर यायचं नाही, तू जा आणि केक ऑर्डर कर. मी तो संध्याकाळी येईन, संजय म्हणाला. मला वाटतं तू तिच्यासाठी केक निवडला तर प्रेरणाला ते आवडेल, कुणाल म्हणाला. आळशीपणे बाहेर पाऊल टाकत संजय शेवटी बाहेर पडला आणि केक शॉपमध्ये प्रवेश केला. आज त्याला प्रेरणासाठी केक घ्यायचा होता, कारण आज तिचा बर्थडे होता. कुणाल आणि संजय केक शॉपमध्ये गेले. दोघेही वेगवेगळ्या प्रकारचे केक बघत होते. संजयला त्यातील एक केक आवडला आणि त्याचीच ऑर्डर देण्यासाठी तो तेथील शॉपकीपरला बघू लागला. मिस, तिथं एक मुलगी त्याला दिसली म्हणून त्याने तिला हाक मारली. हो सर, तुम्हाला केकचे कोणते मॉडेल ऑर्डर करायचे आहे? ती मुलगी मागे पलटत बोलली, पण आपल्या समोरील व्यक्तीला पाहून ती स्तब्ध झाली. तिचा चेहरा लाल झाल्याचं तिला जाणवलं. सॉरी सर, मी तुमच्यासाठी दुसऱ्या कोणाला तरी बोलावते. एवढं बोलून जान्हवी जाऊ लागली. तिला अजिबात या माणसाच्या नादी लागायचं नव्हतं. सायको होता हा, कधी काय करेल हे सांगता येत नव्हतं. तुमची कस्टमरसाठी सर्व्हिस खूप वाईट आहेत. तू इथे काम करून थकली आहेस का? मी तुझ्या बॉसला तुला काढून टाकायला सांगू शकतो, संजय रागाने म्हणाला. हिची हिंमत कशी झाली याला इग्नोर करायची? सरळ सरळ बोलली, दुसऱ्या कोणाला तरी पाठवते. सॉरी सर, जान्हवी खाली मान घालून बोलली. तिला तिचा जॉब घालवायचा नव्हता. मला या मॉडेलसारखा केक मागवायचा आहे. संध्याकाळी 5:15 मी घेतो. तो घेण्यासाठी इथे येईल. उशीर करू नको, संजय ॲटिट्यूडमध्ये ठामपणे म्हणाला. संजय अजूनही जान्हवीला विसरला नव्हता. तिचा चेहरा स्पष्टपणे त्याला आठवत होता. ज्या मुलीमुळे काल त्याचा मूड खराब झाला होता, तिला कसं विसरेल तो? ठीक आहे सर, आम्ही तुमचा ऑर्डरनुसार बनवू, जान्हवी खाली नजर ठेवत बोलली. मला केकमध्ये क्रीम वापरायची नाही, पण सर्व टॅपिओका केक चॉकलेटने कोटेड पाहिजे आहे. केक सॉफ्ट असायला हवा आणि आणखी गोष्ट, केकच्या वर फ्रूट हवेत. अजून काही सर? संजय जे काही बोलला ते सगळं नोट करत जान्हवी बोलली. मला केकवर बर्थडे विषही लिहायचा आहे, संजय म्हणाला. तुम्हाला जे शब्द हवे आहेत ते तुम्ही आम्हाला सांगू शकता, जान्हवीने काळजीपूर्वक विचारले. विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे डिअर प्रेरणा. फक्त एवढेच, संजय म्हणाला. ठीक आहे सर, तुम्हाला आता पैसे द्यायचे आहेत की नंतर? जान्हवीने पुन्हा विचारलं. मला आत्ता पैसे द्यायचे आहेत. कॅशियर कुठे आहेत? जान्हवीने संजयला रस्ता दाखवला. आता ही त्याच्याशी बोलताना तिचं अंग थरथर कापत होतं. कालच्या घटनेमुळे ती त्याला घाबरत होती. संजयने लगेच त्याच्या पॉकेटमधून एक प्लॅटिनम कार्ड काढलं आणि जान्हवीच्या हातात दिलं.
बिल पे केल्यानंतर संजय गुपचूप तिथून निघून गेला आणि त्याला जाताना बघून जान्हवीने उसासा टाकला. संजयने जी ऑर्डर सांगितली ती सांगण्यासाठी जान्हवी किचनमध्ये गेली. तिथं जाऊन तिने संजयच्या केकची ऑर्डर दिली आणि बाहेर आली. कोण होता तो हँडसम? बेला, जी आता नुकतीच किचनमधून बाहेर आली होती. तिने जान्हवीला हसत विचारलं, कोण? जान्हवी तिच्या पुढचं काम करत बोलली, अगं आत्ता तू ज्याला बोलत होती तो. बेला तिला आठवण करून देत बोलली, तो आणि हँडसम कोणत्या अँगलने दिसतो? राक्षस आहे खरं तर. शेवटचे शब्द हळू आवाजात जान्हवी बडबडली, अरे असं कसं बोलतेस? बघितलं नाही का कसला हँडसम होता? बेला जान्हवीकडे बघत बोलली, मला काही इंटरेस्ट नाही. जान्हवीने बेफिकीरपणे उत्तर दिले आणि परत निघून गेली. पागल आहे? बेलाने नाहीमध्ये मान हलवली आणि तिचं काम करू लागली. कारमध्ये आल्यावर संजय ताबडतोब सीटवर बसला. नंतर मागे झुकला. निघायचं का सर? ड्रायव्हरने विचारलं. हो, संजयने हळूच उत्तर दिले. संजयची नजर दुकानाकडे परत गेली. काही कारणास्तव त्याचे मन जान्हवीकडे वळत होतं. मला त्या मुलीला पुन्हा भेटण्याची गरज नाही. मी तिला सारखं सारखं भेटलो की ती मला राग यायचं कारण बनते. संजयने विचार केला. कुणाल, तू आज दुपारी केक घेशील? संजयने त्याच्या सेलफोनशी खेळत म्हणाला. ठीक आहे बॉस, कुणाल बोलला. संजयच्या खास पार्किंगमध्ये कार व्यवस्थित पार्क केली. संजय आणि कुणाल ताबडतोब बाहेर पडले आणि त्यांच्या कॅबिनकडे निघाले. वाटेत संजय आणि कुणालला जाताना पाहिलेल्या सर्व एम्प्लॉईजने त्यांचे स्वागत करण्यासाठी डोके खाली केलं. पण दोघांपैकी कोणीही त्या एम्प्लॉईंना रिस्पॉन्स दिला नाही. दोघांनीही स्पेशल सीईओसाठीची लिफ्ट पकडली. टिंग, लिफ्ट उघडली. संजय घाईघाईने आत आला. मागून कुणाल आला. आज आपलं शेड्यूल काय आहे? थंड आवाजात संजयने विचारले. आज सकाळी 10 वाजता आपल्याकडे गेस्ट येणार आहेत, जे आपल्याबरोबर काम करतील. ते पुढील वर्षासाठी आपलेचे कस्टमर असतील, कुणाल म्हणाला. आणखी आहेत? दुपारी 2 वाजता आपल्याला आपल्या कंपनीसाठी कच्चा माल बघायला जायचं आहे. तो जर चांगला असेल तर आपल्याला पुढील 2 वर्षासाठी कच्चा माल पाठवतील. कुणालच्या म्हणण्यावर संजयने फक्त होकार दिला, कारण त्याच्यासाठी ही एक सामान्य गोष्टी होत्या. दोघेही लिफ्टने वरती पोहोचले आणि ते दोघे लगेच आपापल्या कॅबिनकडे वळले. कुणाल, मला लवकरात लवकर विनोदच्या नाईसीची माहिती हवी आहे. मला प्रेरणाला आत्ता निराश करायचं नाही. संजय एवढं बोलून कुणाल त्याच्या उत्तराची वाट न बघता आपल्या कॅबिनमध्ये निघून गेला आणि तो जे काही बोलला ते ऐकून कुणाल हसला. त्याच्या प्लॅनमध्ये प्रेरणाला सामील करणं व्यर्थ ठरलं नाही. तू एक लवकर माणूस बनणार आहेस संजय, कुणालने विचार केला. मग तो त्याच्या कॅबिनकडे गेला आणि कामाला लागला. फील्ड सर्व्हे पूर्ण केल्यानंतर संजय आणि कुणाल यांना त्यांच्या पुरवठादार खरोखरच आवडला आणि त्यांनी पुढील 2 वर्षासाठी डील करण्याचे मान्य केले. तसेच इतर कंपन्यांमधून येणारे त्यांचे गेस्टही त्यांच्या फॅक्टरीमध्ये सगळी पाहणी करून कपडे बनवण्यासाठी सिंगानिया टेक्सटाईल कंपनीकडून फॅब्रिक साहित्य घेतील असं सांगितलं. कुणाल, चल घरी जाऊया. मला आता खूप थकल्यासारखे वाटत आहे. संजय कुणालला बोलला. विनोदच्या नायसीचं काय? तू त्यात लक्ष घातले आहेस का? संजयने उत्सुकतेने विचारलं. कुणालने ताबडतोब त्याच्या बॅगेतून एक कागद काढला आणि संजयला दिला. हे काय आहे? संजयने न समजताच विचारले. हा मिस्टर विनोदच्या नायसीचा डेटा आहे. मी तिची तपासणी केली आहे, कुणालने उत्तर दिले. संजयने पेपर उघडून वाचायला सुरुवात केली. तिचे नाव जान्हवी आहे आणि ती आपण आत्ता विकत घेतलेल्या केकच्या दुकानात काम करते. संजयने कुणालला विचारले. होय सर, तुम्ही जान्हवी नावाच्या तिथल्या एम्प्लॉईला भेटला आहात का? कुणालने परत विचारले. संजयला लगेच आठवले की आज सकाळी ज्या व्यक्तीने त्याला सर्व्हिस दिली होती तिच्या ड्रेसवरील नेमप्लेटवर स्पष्ट अक्षरात जान्हवी लिहिलं होतं. तुझ्याकडे तिचा फोटो आहेत का? संजयला याची खात्री करायची होती की तो भेटलेला ती मुलगी नक्की जान्हवी आहे की नाही. फोटो मागे कागदावर आहे, कुणालने उत्तर दिले.
संजयने लगेच पेपर एक एक करून उघडला आणि मग आज सकाळी आणि काल भेटलेल्या मुलीचा कागदाच्या आकाराचा फोटो स्पष्टपणे दिसला. आज सकाळी तुम्ही हिला पाहिलं का? कुणालला पुन्हा खात्री करायची होती. कुणालच्या प्रश्नांचे उत्तर न देता संजय म्हणाला, तू लगेच विनोदबरोबर बोलून घे. उद्या रात्री लगेच साध्या पद्धतीने लग्न करू. ठीक आहे बॉस, मी लवकरच त्याची काळजी घेईल. कुणाल आनंदाने हसत म्हणाला. यावेळी केक शॉपसमोर आल्यावर संजयला केक घेण्यासाठी खाली जायचे नव्हते, कारण त्याला जान्हवीचा चेहरा पाहायचा नव्हता. कुणाल येण्याची वाट पाहत असताना संजय सिगारेट ओढण्यासाठी त्याच्या कारमधून बाहेर पडला. सिगारेट पेटवताना संजयने अनौपचारिकपणे त्याच्या कारमध्ये मागे झुकला. अचानक त्याची नजर रस्त्यावरील त्या व्यक्तीवर पडली. जान्हवी, जी त्या शॉपमध्ये काम करत होती. ती रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघत रस्ता ओलांडणार होती. काल सारखं व्हायला नको, नाहीतर अजून काही तरी काम वाढायचं. जान्हवी विचार करत काळजीपूर्वक रस्ता पार करत होती. क्रॉसिंग पूर्ण केल्यावर ती लगेच संजयला भेटली. कालपासून हा दिसू नये म्हणून किती वेळा विचार केला, तर हाच दिसत होता. जाईल तिथं. सॉरी सर, तुम्ही केक घेण्यासाठी आला आहात का? जान्हवीने असंच विचारलं. काही झालं तरी त्यांचा कस्टमर होता तो, पण याउलट संजयने तिच्याकडे पाहिलंही नाही. सिगारेट पायाखाली तुडवून तो जान्हवीला इग्नोर करत कारमध्ये जाऊन बसला. त्याचा हा ॲटिट्यूड बघून जान्हवीच्या कपाळावर आठ्या पडल्या. विचित्र होता. रूढी कुठला नाहीमध्ये मान हलवत जान्हवी शॉपमध्ये निघून गेली. घरी पोहोचल्यावर संजय ताबडतोब प्रेरणाला भेटला, जी सध्या लिव्हिंग रूममध्ये बसली होती. हाय डिअर, काय करत आहेस? संजय म्हणाला आणि प्रेरणाला मिठी मारत तिच्या बाजूला बसला. मी उदास आहे, प्रेरणा बेफिकीरपणे म्हणाली. का रागवतेस? संजयने आपल्या बहिणीचे शब्द समजून विचारले. भाई, तुला आठवत नाही आज कोणता दिवस आहे? प्रेरणाने पुन्हा उदास चेहऱ्याने विचारले. मी काही विसरलो नाही. तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे आणि तुझ्यासाठी खास केक आणला आहे. संजय तिच्याकडे बघून म्हणाला. कुठे? प्रेरणाने उत्साहाने विचारले. बघ, कुणालने मेणबत्त्यांनी सजवलेला केक आणला. त्या दिशेला संजयने इशारा केला. थँक्यू भाई. मला वाटतं तू विसरलास, पण यावेळी मला सर्वात खास गिफ्ट हवं आहे. वस्तू किंवा पैशाच्या रूपात नाही. प्रेरणा अजूनही संजयला मिठी मारून होती. तुला कसली भेटवस्तू हवी आहे? भाई, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल, संजय म्हणाला. मला तुझं लग्न बघायचं आहे. प्रेरणाने काही विचार न करता लगेच तिचा हेतू व्यक्त केला. संजयने फक्त मान हलवले. खरंच भाई? थँक्यू सो मच. आधी मेणबत्ती विझव, मग पुन्हा भावाला मिठी मार, संजयने चिडवले. प्रेरणाने लगेच तिची मिठी सोडली आणि कुणालकडे वळली, जो सध्या तिच्यासाठी केक ठेवत होता. मेणबत्ती विझवण्यापूर्वी प्रेरणाने प्रार्थना केली आणि नंतर मेणबत्ती विझवली. मेणबत्त्या विझवल्यानंतर आणि प्रेरणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर तिघांनी टेबलावर असलेल्या केकचा आनंद घेतला. कुणाल विनोदचे उत्तर काय आहे? कुणालला त्याच्या सेलफोनमध्ये व्यस्त असताना बघून संजयने विचारले. मी फोनवर बोललो आहे आणि उद्या सकाळी ते त्याच्या नायसीला इथे घेऊन येतील. कुणालने त्याच्या सेलफोनकडे डोळे लावून उत्तर दिले. ठीक आहे, मग मी उद्या सकाळी इथे थांबेन. त्यामुळे उद्या आपल्या क्लायंटसोबत मीटिंग असेल तर तू ते बघ, संजय म्हणाला. म्हणजे उद्या सकाळी भावी वहिनी या घरी येणार आहे? प्रेरणाने आनंदाने विचारले. हो, तुला खूप मजा वाटत आहे का? संजयने आठ्या पाडत विचारलं. मी आनंदी आहे भाई. जेव्हा मी सुट्टीवर असते तेव्हा मी घरी येते, पण इथं या रिकामी घरात राहून मला कंटाळा आला आहे. पण आता मला एक फ्रेंड मिळणार, प्रेरणाने उत्तर दिले. मग मला आता आराम करायचा आहे. भाई, स्पेशल गिफ्टसाठी थँक्यू, प्रेरणा म्हणाली आणि मग तिच्या जागेवरून उभी राहिली आणि खोलीकडे निघाली. प्रेरणाच्या बोलण्यावर संजयने फक्त होकार दिला. मग कुणालकडे पाहिले, जो सध्या त्याच्या सेलफोनमध्ये बघून हसण्यात व्यस्त होता. वेडा आहेस का? संजयने एक उशी फेकली, जी कुणालच्या डोक्याला लागली. जेलसी बॉस? कुणालने तर संजयला अजून गरम केले.
पुढच्या भागात काय होते ते नक्की बघूया.